मनोज जरांगे सुपारी घेऊन मंत्रिपदाला विरोध करतायत असं मंगेश ससाणेंनी जरांगे पाटलांवर आरोप केलेला आहे। धस, सोनावणे, साळुंखे यांच्याकडून सुपारी घेतली आहे, विनाकारण सरकारला इशारा दिला जातोय असं म्हणत त्यांनी मंगेश ससाणे आणि धनंजय जरांगे पाटलांवर आरोप केलाय। दरम्यान धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळात घेतलं तर भाजप उद्ध्वस्त करेन असा इशारा मनोज जरांगे पाटलांनी दिला होता, त्याला मंगेश ससाणेंनी प्रत्युत्तर दिलंय। राजकीय करिअरच संपवणार आहे मी, तू कितीही ताकद लाव, कशाला घेते रे तुला? फडणवीस साहेबाला काय वाटोळ करून घ्यायचं का भाजपचं? उद्ध्वस्त करून टाकू ना मी भाजप सगळं, तुला साथ दिल्यावर। अजितदादाचं तर पक्षाने जर आता जर काही केलं ना, अजितदादांमुळं मराठे अजितदादाच्या पक्षाकडे बघतेत चांगल्या भावनेनं। तुम्ही जर का याला बळ देता ना अजितदादाच्या पक्षावले, तर देवारा करून टाकूच मराठी आम्ही पक्षाचा ठेवणार नाहीत। ते तटकरे साहेब ते कोणी जवळ करत नाही त्याला आता, आणि शिंदे साहेब तर असल्याला हुंगतच नाही, त्यामुळं खुन्ना करतो तुला माहितीच कळा ना। तू समाजाचा नेता आहे का? तू समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी तुझी चळवळ आहे ना? का कुणाच्या सुपाऱ्या घेऊन एखाद्याचं मंत्रीपद त्याला मिळून नाही द्यायचं? त्या धस, ते सोळंखे, तो बिनमिशेवाला क्षीरसागर, ते बजरंग सोनावणे यांच्याकडून मला असं वाटतं मोठ्या सुपाऱ्या तुला मिळालेल्या दिसत आहेत की बीड जिल्ह्यामध्ये धनंजय मुंडे किंवा पंकजा मुंडे जोपर्यंत आहेत तोपर्यंत तुम्हाला कुणाला मंत्रिपद मिळणार नाही। त्याच्यामुळे तुम्ही माझ्याकडे या, मला माझी काय सुपारीची काय रक्कम असेल ती द्या, आणि मग मी कुठल्या ना एन केन कारणाने त्या धनंजय मुंडेंच्या मागं लागतो, आणि मग सरकारला इशारा देतो, मग सुनेत्रा पवारांना इशारा देतो, मग फडणवीसांना इशारा देतो, याला मंत्रिपद दिलं तर मी बघल आणि दाखवलं। अरे तुझं बघितलं 2 वर्ष,